शुभ नवव्या. पार्ट 47. हं. पार्ट 46 मध्ये बघितलं होतं आपण. शुभ नव्यामध्ये दुपारी काही वेळ झोपतात आणि मग दोघे मस्ती करत असतात. तर शुभ अनइंटेन्शनली स्थळाबद्दल बोलतो ज्यात स्वतःला मेन्शन करत नाही. तर नव्याला राग येतो खूप आणि मग शुभ तसंच रोमॅन्टिक वागून, बोलून मनवतो आणि मग नव्या देते एक क्यूट पनिशमेंट जी शुभ पूर्ण करतो. आणि मग नव्या चहा करत असते किचनमध्ये आणि शुभ बाजूला जस्ट उभा असतो. सो आता पुढे बघू किचन मधली मस्ती मज्जा काय असेल. सो मग काही वेळाने चहा झाला की दोघेही चहा घेऊन हॉलमध्ये येऊन गप्पा मारत चहा पित असतात. तर नव्या विचारते की काय मग कसा होता हा सरप्राईज. तर शुभ बोलतो खूप मस्त होता. जर ते जिजू येण्याचा पाठ तेवढा काढून टाकला तर. तर नव्या बोलते हो पण त्यांना तरी कुठे माहिती की मी आत आहे आणि तू या तयारीत आहेस असं. तर शुभ बोलतो, "मी कुठल्याही तयारीत नव्हतो, ओके. जी काही तयारी होती ती तुझीच होती. सो मला का ब्लेम करत आहे का?" तर नव्या चहा पिऊन झालेला कप बाजूला ठेवून शुभचे हेअर्स पकडून बोलते, की "नालायक, जेव्हा तेव्हा मलाच ब्लेम करतो हां?" येस. तर शुभ पण आपला कप बाजूला ठेवत नव्यावर तसाच झोपत बोलतो, मस्त कुठेही हात ठेवत, हलका-हलका प्रेस करत, की "तू इतकी मऊ-मऊ आहेस ना बेबी. आहा! असं वाटतं तुला घेऊनच बसवलं, एक सोडूच नाही." तर नव्या बोलते, "हां, मग त्यासाठी मम्मा-पप्पाला विचार लग्नासाठी म्हणजे 24 तास घेऊनच बसता येईल, झोपता येईल आणि सर्व अगदी वेळोवेळी करता येईल." तर शुभ बोलतो, "हां, विचारणार ना, पण वेळ आल्यानंतर आणि बसता येईलपर्यंत ठीक होतं, पण त्या पुढचं जे बोलली त्यामुळे आता मूड झाला माझा आणि कंट्रोल करण्याच्या पलीकडे आहे आता मी. सो परत एकदा करूया का?" हां. तर नव्या तसंच शुभला हग करून फेसवर सगळीकडे किस करत बोलते, की "नो वे, बिलकुल काही नाही आता." मला खरंच तिथे त्रास होता यार शुभ मी फक्त तुला सांगत नाहीये. जस्ट बिकॉज आपला गुड टाइम मध्ये तुझा मूड स्पॉइल झालेला चालणार नाही मला म्हणून. तर शुभ तसाच उठतो आणि नव्या सोफ्यावरच झोपलेलीच असते. तर तसाच बोलायला लागतो, की "नव्वू तू वेडी आहेस का? अगं तू पूर्णपणे हेल्दी हॅपी हवी असतेस मला. तुला कुठल्याही त्रासात नाही बघू शकत मी. तू असा त्रास सहन करत मला नॉर्मल असलेलं दाखवशील तर मला खरंच नाही आवडणार. हे असं किस, रोमान्स नंतर आहे. पण आधी माझी नव्वू पूर्णपणे हेल्दी, हॅपी हवी आहे मला. कळलं का? नव्वू." तर नव्या तसंच शुभला हग करत बोलते, की "आय नो बेबी, पण सारखा-सारखा त्रास होत आहे सांगणं इरिटेट करू शकता ना?" तर शुभ बोलतो, "सारखं-सारखंच नाही तर तू मला दिवसभर जरी सांगत असशील तरी इरिटेट होणार नाही. सो असं विचार करू नको, कळलं? आणि थांब मी तुला मस्त असा हॉट वॉटर बॅगने शेकून देतो म्हणजे त्रास कमी होईल." तर शुभ तसंच उठतो आणि ती बॅग घेऊन येतो. नव्याला तिथे शेकून देत असतो. मस्त टी-शर्ट वगैरे वर करून. तर नव्या बघत असते एकसारखं शुभला. तर शुभ बोलतो, "असं काय बघत आहेस गं?" तर नव्या बोलते, "बघत आहे किती मनापासून काळजी घेत आहे तेच." तर शुभ तसंच नव्याचा शॉर्ट्स खाली करत पुन्हा थोडं खाली पण शेकून देतो. तर नव्याला मस्त गुदगुदी होत आहे म्हणून काढ बोलते. तर शुभ तसंच नव्याचं फेस धरून लिप्स किस करत खाली बॅगने शेकून तिथंच फिरवत असतो, इकडे-तिकडे आणि मग 10 मिनिट कंटिन्यू किस करून झाल्यानंतर नव्या उठून बसते आणि बोलते, की "बस, बस झालाय. चल निघायचं का आता? जाऊ मी कॉलेजला?" मग तिकडून ड्रायव्हरला कॉल करते. तर शुभ बोलतो, "इथून कॉलेजपर्यंत कशाने जाणार आहे तू?" तर नव्या तसंच शुभकडे इशारा करत बोलते, की "आता मला माझा हा पर्मनंट ड्रायव्हर सोडून देणार आहे." तर शुभ बोलतो, "ओके, चल मग फ्रेश हो, चेंज कर." तर नव्या हो बोलून तसंच बेडरूममध्ये जाते आणि दार बंद करत असते. तर शुभ बोलतो, "मला सोडून कोणीही नाहीये, ओके बेबी? सो दार बंद करायची काय गरज?" तर नव्या बोलते, "गरज आहे ना, खूप जास्त गरज आहे. नाहीतर 5 मिनिटच्या कामात तू मला 30 मिनिटं बिझी करशील इथे येऊन. सो इतकं मोठं रिस्क मी का घेऊ?" तर शुभ बोलतो, "रिस्क नाही गं, इश्क बोलतात याला." हं. तर नव्या बोलते, "डायलॉग उद्या मारू आपण फ्री वेळेत. चल बाहेर थांब, मी येते चेंज करून पटकन." तर शुभ बोलतो, "मी खरंच काहीच नाही करणार, पण तू दार ओपन ठेव." तर नव्या बोलते, "शुभ नाही ना प्लीज." तर शुभ बोलतो, "अगं खरंच नाही येणार मी जवळ, तुला चेंज करू देणार खरंच." तर नव्या बोलते, "नाही हं, मला तुझ्यावर या बाबतीत बिलकुल विश्वास नाहीये, सो बिग, बिग नो." तर शुभ बोलतो, "बरं माझे हात बांधून ठेव मग, तर विश्वास होईल तुला." तर नव्या बोलते, "अरे पण इतकं हट्ट काय धरून बसलाय? काय झालं?" तर शुभ बोलतो, "मला नाही आवडत आहे तू असं बाहेर बसायला सांगते तर." तर नव्या बोलते, "बरं बाबा ये, तुझे हात बांधून बसू देते."
तर शुभ हो बोलून तसाच हात बांधून घेतो आणि मग नव्या चेंज करत असते मिररमध्ये बघत. तर शुभ हात सोडवून घेतो कसं तरी, कारण नव्याने असंच वर-वर बांधलेले असतात घाई-घाईत. तर सहज सुटून पण जातात. आणि मग शुभ तसाच उभा होतो आणि नव्याला जवळ घेतो आणि तेव्हा नव्या पूर्ण अशीच असते. तर शुभ जवळ घेताच मस्त डीप किस करू लागतो आणि नव्या पण तसाच रिस्पॉन्स देत करू लागते. देन शुभची टी-शर्ट काढते नव्या आणि दोघे एकदम मनसोक्तपणे सुरू होतात. ओह माय गॉड! सर्व करायला आणि आरामात हाल्फ अवर करून झाल्यानंतर शुभ बोलतो, "नव्वू, चल आता अंघोळीला." हं. तर नव्या बोलते, "बरं झालं मी कपडे नव्हते घातले, नाहीतर तू पूर्ण खराब केले असते." तर शुभ बोलतो, "खराब करायला बाहेर काही नाहीये, सर्व आतच आहे." तर नव्या तसंच बोलते, की "हो का? मग सरप्राईज आहे तुझ्यासाठी. ओके, रेडी राहा मग." मीन्स बेबी. तर शुभ बोलतो, "नाही होणार असं काही, बघत राहा चल अंघोळीला." देन जातात दोघेही आणि यावेळेस नव्या हेअर्स बांधून घेते आणि करून येते आणि मग फायनली दोघे सोबतच रेडी होतात. तर नव्या बोलते, "हेअर्स वगैरे नीट करत मिररमध्ये बघत, की इतका हट्टी का आहेस तू? कुठून एवढा जोश येतो तुला हां?" तर शुभ तसंच नव्याच्या कंबरेवर हात ठेवत बोलतो, की "तुला बघताच जोशमध्ये येतो मी." तर नव्या बोलतो, "बरं चल निघायचं का आता आपण? मी रेडी झाले." शुभ बोलतो, "हो." आणि त्याच्याच बाईकची की घेतो आणि निघतो बाहेर, डोर लॉक करतो आणि गेटच्या बाहेर येताच नव्या बोलते, की "शुभ, मी राईड करू बाईक?" तर शुभ बोलतो, "येते का तुला? येत असेल तर ठीक आहे, कर राईड." तर नव्या बोलते, "स्कूटी येते मला, सो मी ट्राय करते. बाकी खाली गिअर सिस्टम तू बघ." तर शुभ बोलतो, "ठीक आहे." आणि नव्याला पुढे बसवतो बाईकवर आणि स्वतः मागे बसतो आणि मग बाईक स्टार्ट करायला सांगून गिअरमध्ये टाकून नव्याला देतो फायनली बाईक आणि मागून सांगत असतो कसं काय ते. सो मग नव्या बऱ्यापैकी बाईक राईड चांगलंच करत असते आणि शुभ मस्त मागून नव्याच्या स्टमकला हलका पकडून बसलेला असतो आणि लोकं खूप बघत असतात जाताना. तर नव्या बोलते, की "यार कसे बघत आहे ना सगळे." तर शिव बोलतो, "बघतील ना, बघणार आहे. पण तू बाईक नीट राईड कर, नाहीतर त्यांना बघता-बघता कुठेही बाईक घेऊन जाशील. सो प्लीज बी केअरफुल." तर नव्या हो बोलत मस्त स्माईल करत बाईक रायडिंग करत असते आणि मग काही वेळाने कॉलेजच्या जवळपास पोहोचतात. तर नव्या बोलते, की "झालं, झालं. आता इथून तू बाईक राईड कर." तर शुभ विचारतो, "का गं? काय झालं असं?" तर नव्या सांगते, "अरे, आता कॉलेजचे सगळे स्टुडंट्स असतात. मग बघतील ते तर छान नाही वाटत ना. सो ये ना पुढे तू प्लीज." तर शुभ बोलतो, "काही नाही होत गं एवढं. तूच चालवत येऊन घेऊन चल आता. बघू दे सर्वांना कळू दे. नभू फक्त स्कूटी नाही तर बाईक पण राईड करू शकते." तर नव्या बरं ठीक आहे बोलून कॉलेजमध्ये घेऊन जाते शुभला आणि गेटजवळ थांबवते. ते नव्या आपली बॅग घेते आणि बोलते, की "तू थांबतो की जातो कार येईपर्यंत?" तर शुभ बोलतो, "थांबतो मी. तू कर त्यांना कॉल." ते नव्या कॉल करत असते तर तिथे शुभचा फ्रेंड येतो, जो नव्याच्या कॉलेजमध्ये असतो. ओके. तर फ्रेंड बोलतो, "अरे शुभ तू इथे कसा?" तर शुभ बोलतो, "अरे ही नव्या गर्लफ्रेंड आहे माझी. सोडायला आलो होतो कॉलेजला." तर तो नव्याला बघताच बोलतो, की "ही तुझी गर्लफ्रेंड आहे?" तर शुभ बोलतो, "हो, पण का? काय झालं? असं का विचारला?" तर तो बोलतो, "नाही म्हणजे तू इतका स्ट्रिक्ट बिहेव करणारा असा कसा परवानगी दिला मुलासोबत डान्स करायला?" तर नव्या लगेच विचारते, की "1 सेकंड कोणत्या मुलासोबत? काय परवानगी?" तर तो बोलतो, की "तुझ्या क्लासमध्ये जो मुलगा आहे निवित म्हणून त्याच्यासोबत तुझा कपल डान्स म्हणून पुढे नाव दिले आहे." "व्हॉट?" तर नव्या लगेच विचारते, की "व्हॉट? कोणी दिलं हे नाव?" तर शुभ तसंच बाईक स्टँडवर लावत बोलते, "कोण दिलं हे नाव?" आणि नव्या, "तू मला बोलली पण नाही. काय चाललंय हे सगळं?" तर नव्या बोलते, "1 सेकंड शुभ, हे मला स्वतःला समजत नाहीये काय चाललंय ते." तर तिथे येतो दिवीत आणि बोलतो, की "हॅलो नव्या मॅम, डान्स प्रॅक्टिसला गेले नाही अजून तुम्ही?" तर नव्या बोलते, की "तुला कसं माहीत मी डान्समध्ये आहे ते?" "हां, बरोबर." तर दिवीत बोलतो, "अगं असं काय करते? एव्हरी इयर डान्समध्ये पार्टिसिपेट करते तू. मग यावर्षी पण केलीच असेल ना? जा, जा सगळे कपल डान्स करत आहेत तिकडे." तर त्याला नव्या बोलते, की "1 सेकंड मी कोणत्याही कपल डान्समध्ये नाही आहे. माझा फक्त सोलो डान्स आहे आणि एक ग्रुप डान्स आहे, ज्यात फक्त मुली आहेत. सो प्लीज." तर दिवीत हसत बोलतो, की "हे मला नाही, जे कपल डान्स करत आहेत त्यांना विचार. तुझा पार्टनर तुझं वेट करत आहे तिथे." तर शुभचा राग डोक्यात जातो आणि तसंच दिवीच्या अगदी जवळ जात बोलतो, की "चल सांग मला कोण डान्स पार्टनर आहे आणि कोण नाव दिलं हिचं? बघतो मी त्याला पण." ओह माय गॉड! नेक्स्ट पार्ट इस कमिंग सून गाईज. सो पार्ट 48 मध्ये बघणार आहे आपण आता दिवीत इथे शुभवर कसा रिॲक्ट होतो आणि पुन्हा काय बोलतो आणि नव्या सगळ्यात शुभला कसं सांभाळते.
आणि या सर्व सिच्युएशनमुळे शुभ आणि नव्यामध्ये दुरावा निर्माण होईल का? की दोघेच एकमेकांना समजून घेतील? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय काय बघायला मिळतं तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर.